मैत्री त्यासी सहनशीलता सरळ बुद्धीची वागणूक ज्याची आपुले दुःख न वदे कुणाला चिंता इतरांची मित्रा कर मैत्री त्यासी। संगतीमुळे माणसाचं जीवन घडत असतं आणि संगतीमुळे जीवन बिघडत असतं। ऐकालीत म्हणून बोलून जातो। ढेकण पाहिला का तुम्ही? ढेकण ढेकण जे रक्त पित असतं बघा ढेकण। आणि हिरा पाहिला का? जेवलीत हिरेला यात ना ऐकलं मी। गाव मोठं आहे म्हणले पैसा माणिक मोठे हिरे फिरे लई आहे त्या गावात। कोणाच्या घरी हिरा आहे? माय आपल्या घराकडे येते काय महाराज? मला माहित आहे हिरा तुमच्याकडे आहे पण हाय म्हणून कोणी म्हणणार नाही। कारण आता हो म्हणून रात्री धाड पडली तर म्हणून सगळ्या गुपचूप बसायला लागलेत। हिरा एवढा मजबूत असतो महाराज। ते हिरा जर आयरनीवर ठेवला आणि त्याच्यावर घणानं घाव घातले तरी तो हिरा फुटत नाही। मग त्या हिऱ्याला फोडायसाठी काय करावं लागेल? बरं हिरा फोडण्याची गरजच काय? हिरा एवढा मौल्यवान आहे, चांगला आहे, किमतीवाला आहे, त्याला फोडण्याची गरज काय? पण अनेक लोक त्याला फोडण्याचा प्रयत्न करतात, फुटत नाही। मग फुटत नसलेला हिरा फोडण्यासाठी फक्त त्याला संगतीची गरज आहे। लयच पाठीमागा घेऊन गेले तुम्ही। लहानपणी भजनामध्ये चाली ऐकत होतो। ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा। संगती बिघडली की जीवनाचं पतन होत असतं। मग तो हिरा फुटता फुटत नाही। त्या हिऱ्यानं संगती करायची फक्त ढेकणाची। एक डब्बी घ्यायची, त्या डब्बीमध्ये हिरा ठेवायचा आणि त्या डब्बीमध्ये एक ढेकण टाकायचा, झाकण लावून टाकायचं। हरिपाराला यायचं ना, हरिपाठ झाला की घरी जाऊन ते झाकण उघडून पाहायचं। जे हिरा आयरनीवर ठेवून घणाने घाव घातल्यानंतर सुद्धा फुटत नव्हता त्या हिऱ्याचं पावडर बारीक पावडर होऊन जाते। कशामुळं? काही मिनिटाची त्या ढेकणाची संगत केली। कोण? झोपले का? हिऱ्याची। हिरे आहेत का आपल्या इथं? अध्यक्ष हिरे हिरे आहेत का? आहेत का? ढेकणं ढेकणं नाही का? ते आहेत म्हणाले मामा। हा ढेकणं कशी असतात सांग? हॅलो कुठे? घरी आहे, टीव्ही पाहायला लागलो। अरे चाल ना। हा आलोच। ढेकण गाडीला किक मारते, भरर गाडी येते। कोणाची? ढेकणाची। ढेकण गाडी चालवत येतो आणि ढेकण म्हणतो हिऱ्याला चल बस गाडीवर। हिऱ्याला गाडीवर बसवतो कोण? बोला ना भियारी काय? हा ढेकण बसवतो आणि गाडी थेट कोणीकडे जाते? मला इकडचे स्टेशन माहित नाही तर इकडं इस्लापूर का? तुम्हाला कसं काय माहित? गावातले असं आहे का? मग ते ढेकण हिऱ्याला घेऊन इकडे इस्लापूरला जाते। बाबाजी म्हणतात, मी पाहिलं नाही अजून। तिथं गेल्यानंतर टेबलावर बसतात
गिलासाला गिलास कसा लागतो? डिचक्या गिलासाला गिलास लागला की गडबडीमध्ये गिलास फुटतो दादा. गिलास फुटलेला पुन्हा विकत घेता येतो, पण हे ढेकण त्या हिऱ्याला जे फोडतो पुन्हा हिरा वापस होतच नाही. परिणाम कशाचा? मी सांगायला कोणाला? मी हे सगळं कीर्तन सांगायला कोणाला? आता जोपर्यंत तुम्ही उत्तर देणार नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. हिऱ्याला वा, हिऱ्याला हा उपदेश आहे की संगती करत असताना ढेकणाची नाही करायची, संगती करावी सदा सज्जनाची, साहुली नसावी कदा दुर्जनाची. संतन की संग लागले तेरी अति बनेगी, तेरी अति बनोगी. टाळी वाजवा. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, सत्संग करो, सत्संग करो, सत्संग करो, सत्संग करो. जीवनात सत्संगती आणि सज्जनाची संगती नितांत गरजेची आहे. माझ्या कीर्तनाचा भाव लक्षात असू द्या. विशेष करून आजचं कीर्तन तरुणासाठी, कारण शाड बल्पायला होल्डरमध्ये घातल्याला लागत नाही. शाड बल्पायला सांगून फायदा नाही बाबाजी. माफी मागून सांगतो शाड बल्पायची. वाईट वाटलं तर वाटू द्या, कारण आता त्यात परिवर्तन होत नाही बाबाजी. माफी मागून बोलतोय. आता 50-60च्या पुढे गेल्या त्याच्यात काय आता बदल होणार नाही. आणि लईच काही बदल करायचा प्रयत्न केला तर कटकुन्या होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हा उपदेश किंवा हे कीर्तन 50-60च्या पुढे नाही, हे कीर्तन तरुणासाठी आहे. कारण तरुणांचं जीवन कीर्तनाच्या माध्यमातून सुधरत असतं. अहो छत्रपती शिवाजी महाराजांना का 10-50 कीर्तन ऐकलेत का? अहो चालता बोलता महाराजांचं सगळं जीवन घोड्यावर गेलं. या जंगलातून त्या जंगलात, त्या वनातून त्या रानात, आणि फिरत फिरत जीवनात एक कीर्तन ऐकलं, फक्त एक. आणि एक कीर्तन ऐकल्या जीवन बदलून गेलं. आपलं सगळं शरीर हरिरूप झालं. कीर्तन चांग होय अंग. आपलं हरिरूप नाही झालं तर नाही झालं, बनणारच नाही आपलं, पण कमीत कमी माणसासारखं तरी. हा, म्हणून सज्जनाच्या संगतीत जावं, सज्जनाचं नामस्मरण करावं. आणि सज्जनाच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळत असते. विठ्ठल महाराजांनी सज्जनाचं नाव काय सांगितलं त्याचं कारण सांगून पुढे जातो. जीवनात या जगात सज्जन जास्त आहेत का दुर्जन? लिंबाचे झाड जास्त आहेत का चंदनाचे? बोला ना, बोला ना. हा, उभ्या शिशीचे जास्त आहेत का आडव्या शिशीचे? बोला बोला बोला. काळ्या मेनकापडवाले जास्त आहेत काय माळकरी? भियायले का तुम्ही? काळ्या मेनकापडवाले जास्त आहेत. बघा बुवाजी, दुर्जन जास्त आहेत म्हणून सज्जनाला किंमत.
काळ्या मेनकापडवाले आहेत म्हणून आमचे दुकानं कसे चालायले. लिंबाचे झाडं जास्त आहेत म्हणून चंदनाला किंमत, तसे जगात दुर्जन जास्त आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. आणि अशा सज्जनाचं नामस्मरण आपल्या जीवनात होणं गरजेचं आहे. सज्जन कोणाला म्हणतात की त्या सज्जनापासून एक सुद्धा अवगुण मिळत नाही. अशाच्या संगतीत राहावं आणि अशाचंच नामस्मरण करावं. हे नामस्मरण करण्यासाठीच देवाने आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे आणि हे ज्ञान आपल्याला इतर कुठल्या जन्मात मिळणार नाही. म्हणून इथं आल्यानंतर काय करावं? हातानं टाळी आणि मुखाने नाम विठ्ठल. देवानं हे मुख, हे वाचा, हे डोळे कशासाठी दिलेत? देवाने एवढे इंद्रिय आपल्याला कशासाठी दिले? इंद्रिय गेलं फाटून. आता तरी काय वाटू द्या, नळीत तुटोस तोर बिंबीच्या देतापासून आरडायलो ना. अध्यक्ष आरडायलो का नाही? फक्त हात जोडून तुमची विनंती, मायबाप जीवनात संगती चांगल्याची करा, दुर्गुण सोडून द्या, व्यसन सोडून द्या, सज्जनाच्या संगतीत या. या सप्ताहाचं आयोजनच व्यसनाधीन झालेल्या लोकांना जाग्यावर आणण्यासाठी केलेलं आहे. मायबाप तुमची पाया पडून विनंती करतो, व्यसन सोडून द्या. सकाळी बाबाजी म्हणायला लागलेत, महाराज उद्या 10 माळी आणा. आमची 10 पोरं तयार झाली. हो का? असू द्या घरी, उद्या भेटतील ना. आता घरी राहू द्या. पण 10 पोरं जर माळकरी या सप्त्यात झाले तर आपला सप्ताह यशस्वी झाला. विठ्ठल. बरीचशी मंडळी म्हणते सप्ताह करून आमचं गाव 4-5 लाख रुपयाला मातीत जाते. म्हणणारे लोक सुद्धा प्रत्येक गावात असतात. पण सप्ताहाच्या माध्यमातून दादा एक जर सुधारला, एक, मी जास्त बोलतच नाही, जर एक माळकरी झाला, एकानं जर व्यसन सोडलं, मी सांगतो तुमचा सप्ताह यशस्वी तर झालाच पण फलद्रूप सुद्धा झाला. आहे का कोई मायका लाल व्यसन छोड़ने वाला? जरा बघा, कोणीच नाही. मागे पाहू नका. हा, आणि नेमकं पाठीमागं कोण पाहायचं माहित आहे का? विनोदाचा भाग सोडा दादा. तुम्हाला हसवण्यासाठी कीर्तन नाहीये, तुमचं चांगलं व्हावं यासाठी कीर्तन आहे. खरंच सांगून जातो, 7 दिवस तुमच्या गावात राहिलो, तुमचं अन्न खाल्लं, मग आमच्या पदरात एवढं नाही का? तुम्ही संपत्तीनं मोठी आहात, मनानं मोठी आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. मग द्या ना या गरीबाच्या झोळीत एखादं व्यसन टाकून. अरे कोणीतरी हो म्हणा. असे कसे एवढे दरिद्री? एक तरी हो म्हणा. हो, एखादं भेटल्याशिवाय मी कीर्तन सोडणार. व्यसनावर एक बी नाही, व्यसन एकाला बी नाही. महाराज 7 दिवस झाले तुम्हाला येतं येऊन. तुम्ही काला झाल्यानं पहा, हे लांब लांब गंध लावलेले काळे मेन कापड.
तुम्ही फक्त काला झाल्याने एकच मुक्काम करायचं. अहो ते म्हणत असतील तोंडाची सगळी चव गेली ती वांग्याची भाजी काय भजण्याचा पिच्छा सोडणार रोज वांग आणि ते वरण तोंडाची चव गेली. आता एकदा काला होती जातात. काय चुकीचं बोललो का? एखादा तरी या ना बापू तुमच्या पाया पडतो. दादा व्यसन सोडा. हे जीवन पुन्हा पुन्हा भेटणार. अहो दादी 5-50 हजार रुपयाची मोटरसायकल घेतली. त्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकताना त्यामध्ये चांगलं टाक. राखेल मिक्स करू नको. गाडीचा ॲव्हरेज कमी होती. आणि ही गाडी याच्यात विश्व कोंबड्याची पकडून चालली. त्या गाडीचा ॲव्हरेज येईल का? नको ते तेल त्या गाडीत टाकायला लागले. हे शरीर पुन्हा आपल्याला भेटणार नाही. हे शरीर म्हणजे देवाला प्राप्त करण्यासाठी दिलेली गाडी आहे. ही गाडी जर आपण व्यवस्थित सांभाळली तर आपण मुक्कामापर्यंत पोहोचू दादा. नाहीतर कितीतरी संसार या डोळ्यानं पाहिले. एखादा दारू पिणारा एखादा व्यसनी मुलगा असेल त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. एवढी वेळ येण्यापेक्षा आज सावरा ना दादा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. असो हे शब्द तुमच्या कानावर गेले असतील, तुम्हाला कोणाला बोचले असतील तर येऊ द्या राग. आणि रागात त्यातून फेकून आणाय का तंबाखाचं कंठ. पण सांग का तुम्ही आम्ही 10 लाखाचा प्लॉट घेऊ, 50 लाखाची एखादी इमारत घेऊ, पण तंबाखू सोडण्याचं धाडस आपल्यात नाही. काय म्हणणं आहे तुमचं? महाराज पैसा किती सांगा आम्ही देऊ, पण आमच्याकडे ते धाडस नाही. म्हणून शब्द उच्चारला है क्या कोई मायका लाल व्यसन छोडणेवाला. हे साधी गोष्ट नाही, त्याला फार मोठं काळीज लागतं सोडण्यासाठी. पण एकदा सोडलं दादा की आपलं जीवन एवढं सुंदर होतं. लागू द्या शब्द कोणाला लागला तर. शब्द लागल्यानंतर जखम होऊ द्या, पण एखाद्याचं कुटुंब जर चांगलं होत असेल ना तर मला किती लागायचा तेवढा शाप लागू द्या गाडी. पण एखादं तरी कुटुंब सुधरावं त्यासाठी सप्ताह कीर्तन आहेत. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांचं लेबल आपल्या गाडीला आहे, आपल्या शर्टवर आहे, आपल्या टी शर्टवर आहे. पण महाराजांचे विचार मात्र आपल्या डोक्यात नाही. महाराजांनी कुठलं व्यसन केलं त्याची? महाराजांना एक व्यसन होतं. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करायचे आणि सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करायचं. हे एकच व्यसन महाराजांना लागलेलं होतं. आणि सांगून जातो माणूस हा व्यसनी असतोच, पण वाईट लागण्याच्या अगोदर चांगलं लावून घ्यायचं. हे घरदार सोडून हिंडायत, हे व्यसनी नाहीत का? आम्ही घरदार सोडून हिंडालो व्यसनी नाही, पण वाईट लागण्याच्या आधी चांगलं लावून घेतलं. सोप्या भाषेत सांगतो, जमीन नांगरली वखरली, पेरणीसाठी पोषक केली आणि पेरणीसाठी पोषक केल्यानंतर मृग नक्षत्राचा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर त्यात आता पेरणी करावी लागते. असंच ना? जर आपण त्यात पेरणी नाही केली तर काय होते? वाह, त्यात गवत उगवते. बरं, गवत आपण पेरतो का? नाही पेरत. पेरावं लागते चांगले विचार, आणि चांगले विचार पेरल्यानंतर पुन्हा त्याला खत पाणी घातल्याच्या नंतर चांगले विचार उपजत असतात. आणि वाईट विचार तणकटाला उगवण्याची किंवा फवारणी करण्याची गरज नाही, ते आपोआप उगवते. पण कधी ते नांगरून शेत आपण रिकामं सोडलं आणि त्याच्यात जर चांगल्या विचाराची पेरणी नाही केली तर त्याच्यातून गांजऱ्या गवत उगवत असते. बस एवढा बोध घ्या. सप्ताह झाल्यानंतर आता झाली तुमची मशागत. हे सप्ताह म्हणजे संसारात चिटकलेले दाणे काढणे, त्यासाठी राहते हलर. बरोबर आहे? हलर पाहिलं का नाही? हलर, त्या हलरामध्ये हे गंडर टाकायचे. हलरामधून मग कणिसातला ते गोंडर बाजूला होते आणि ज्वारी वेगळी होते. ज्वारीला किंमत 1000 रुपये आणि गोंडराला किंमत 2000. अशीच का? 50 रुपये 100 रुपये. पण जोपर्यंत ते गोंडराला जर ते ज्वारी सोडत नाही तोपर्यंत त्या ज्वारीची किंमत वाढत नाही.
म्हणून संसारात चिटकलेले व्यसनी किडे तिला काढण्यासाठी हे सप्ताहरूपी हलर, या हलरमध्ये ते टाकायचे आणि 7 दिवस त्याला सारखं हार्वेस्टरमध्ये घोड्यासारखं करायचं. पण काही काही गंडर बापू 7 दिवस राहून पुन्हा जशाला तसंच कधीच तिकडे फेकले जाते. त्यांचा एकही दाना त्या गुंडराला सोडत नाही. मग त्याला पुन्हा पुन्हा हलरमध्ये टाकावं लागते. आणि हा सत्संग आपल्या जीवनात आला आणि पुन्हा पुन्हा येईल सांगता येत नाही. आयुष्य निघून जाते दादा. म्हणून देवाने आपल्याला दिलेलं सुंदर शरीर, सुंदर डोळे, सुंदर वाचा, या वाचेनं फक्त साच आणि मबाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे गोड बोलावं. मिठू मिठू बोलता रो काही बिघड, कोणी बोलणारे नाहीत. गोड बोलावं त्याच्यासाठी देवानं वाचा दिली. आणि तुकोबराय याच वाचेला सांगतात की या वाचेनं संसारामध्ये किती जरी खोटं बोलून फायदा होत असेल पण त्यासाठी ही वाचा नाही. या वाचेनं फक्त आणि फक्त संताचं आणि देवाचं आणि सज्जनाचं नामस्मरण करायचं. याच्या व्यतिरिक्त ही जर वाचा दुसरं काही करत असेल ती वाचा तुटलेली बरी, पण याच्याशिवाय दुसरा लाभ माझ्या जीवनात नको. फक्त लाभ असावा तो एकच, अभंगाचं दुसरं चरण. माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे देवाचं नाव घेण्यासाठी दिलेली वाचा आहे. देवाचं नाव एवढं गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा, आपलं एवढं गोड नाव असून सुद्धा आपली वाचा नाव घेत नाही. संसारामध्ये तप्त आपल्याला जीव पळत 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 काहीतरी प्राप्त करावं यासाठी अहोरात्र पळत आहे. संसारातला जीव नंतर आमच्यासारखी महाराज मंडळी सुद्धा सकाळी कीर्तन, दुपारी कथन, संध्याकाळी कीर्तन. काच्यासाठी हो? जगाच्या कल्याणा संतांच्या रात्रंदिवस पळायला लागलो जगाच्या कल्याणासाठी नाही. हा, खिसा सारखा गरम राहा यासाठी. पण पळून पळून किती पळावं
अरे पळून 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 कुठंतरी थांबलं पाहिजे आणि थांबण्यासाठी ठिकाणा पाहिजे. आणि कुठं थांबावं? जिथं थांबल्यानंतर 7 दिवसापासून तुम्हाला सांगलेले 3 शब्द थांबावं अशा ठिकाणी की तिथं थांबल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त व्हावं, शांती प्राप्त व्हावी, समाधान प्राप्त व्हावं. हे ठिकाण फक्त एकच ठिकाण आहे. सुख वसे हेची ठाई बहुपाई. अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं आणि शांती प्राप्त होते. ह्या 3 गोष्टी जिथं आहेत मला वाटते तिथं जाऊनच विसावा करावा. विश्रांतीचा धाव, 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 विश्रांतीचा धाव. पायी संता जिया भाव, पायी संता जिया भाव, पायी संता जिया भाव, पायी संता जिया भाव. गे माझी वाटा तुझी, 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 गे माझी वाटा वाह, दादांसाठी टाळी द्या. पुरुष मंडळी तुम्ही पण द्या ना. पाठीमागची मंडळी तुम्हीच एकदा द्या टाळी यांच्यासाठी. असं काय बाबा जेवलीचे लोक. संतोष महाराज याला दोनदा म्हणावं लागाले टाळी द्या, टाळी द्या, टाळी द्या, टाळी द्या. 2दा म्हणून जर टाळी द्यायला जर एवढी बारकाई करत असतील, बोलूच का पुढं? काय गरज आहे बोलायची? अय अध्यक्ष, काय गरज आहे का? टाळ्या वाजवण्यासाठी जर एवढे कंजूस असतील, टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहेत, पण सगळे फायदे यावर्षी सांगत नाही. काही पुढच्या वर्षीसाठी शिल्लक राहावं. सगळं जर आपण दुकान उघडं केल्यानं संपलं ना. टाळी वाजवण्याचा फायदा, समोर दवाखाना आहेत, डॉक्टर साहेब समोर बसून कथा ऐकतात. टाळी वाजवल्यानंतर हातामध्ये हीट तयार होते, गरमी तयार होते आणि मग ही हीट या व्हेन वाट आपल्या ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते, रक्त गरम होते आणि रक्त गरम झाल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि रक्ताच्या गाठी आपल्या व्हेनमध्ये नसमध्ये जे अडकलेल्या गाठी असतात त्या गाठी हातानं टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणल्याच्या नंतर संपतात असतात, नष्ट होत असतात. अशा व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येत नाही. कोणाला? जे कीर्तनात हातानं टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेला. आता कोणाला वाटते मला झटका यावं? वाजवलीच कोणतरी टाळी, म्हणजे एवढे मरणाला भितात. हातानं टाळी वाजवल्यानंतर दादा दुसरा परिणाम या ठिकाणी असते आयुष्य रेषा. टाळी वाजवल्यानंतर आयुष्य रेषा वाढत असते.
दादा तुमच्या हाताला पहा आहे की नाही ती. हां, आयुष्य रेषा वाढत असते आणि या ठिकाणी असते धनरेषा. टाळ्या वाजवल्यानंतर मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर धनरेषा सुद्धा वाढत असते. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे. जेव्हा मी तबला वाजवायचो मामा तेव्हा काय तेवढा खिसा गरम नव्हता, पण जेव्हापासून कथा कीर्तन करायला लागलो तुमच्याकडनं टाळ्या वाजवून घेतो, मी टाळ्या वाजवतो आणि मुखाने नामस्मरण व्हायला लागतं बाबाजी. तेव्हापासून व्यवस्थित. हो, अजून सांगू? आता सगळे शांत बसलेत म्हणून सांगतो. हे मध्यमा आणि अनामिका आहेत का सगळ्याला? हां, या दोन बोटाच्या मध्ये काही रेषा असतात. कोणाला एक असते, कोणाला दोन असतात संतोष महाराज, आणि कोणाला तीन असतात. ठीक आहे, मालूम का कशाचे असतात ते? एकदा भजन करा विठ्ठल. ज्यांचे लग्न झाले नसते पाहिलेच का तुम्ही? खायचा पाठीमागले बाहेर. हा, या दोन बोटांमधल्या जे बारीक बारीक रेषा असतात त्या रेषा कुणाला एक असते संजीव भाऊ, कुणाला दोन असतात, आणि कोणाला. हे रेषा कशाच्या असतात? हे रेषा असतात आपल्या अर्धांगिनीच्या. जर एक रेष असेल, दोन असेल, तीन असतील आणि काहीच नसेल तर धाम बरं. मग महाराज म्हणायला लागले, महाराज रोज पखवाज वाजून 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 आपल्या हातावर एकही शिल्लक राहिली नाही. बघा बघा ते मग पाहतो काय म्हणायला लागले माहिती का? त्यांना खात्री आहे त्यांना तर एकही दिसणार नाही ना. पखवाज वाजवून सगळ्या नसा गेल्या असतील, रेषा गेल्या असतील. दादा तुम्ही पटकून या पाहिलं किती आहे का? एकच आहे का? म्हणजे घाबरायले का तुम्ही? याचा अर्थ आधार कार्ड इकडे असेल कुठतरी. असो, विनोदाचा भाग सोडून देतो. टाळ्या वाजवणं गरजेचं आहे दादा. कुठं तरी विश्रांती घ्यावं. आता विश्रांती कुठं सांगतो? जवळजवळ आपल्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत, बरोबर आहे? कारण यांना सकाळी काकडा असतो आणि सकाळी तुम्हाला सगळ्याला लग्नाला जायचं आहे. झोप व्यवस्थित झाली पाहिजे. 5 मिनिटं आहेत. हा, भजन करा विठ्ठल. कुठं तरी थांबणं गरजेचं आहे. आणि कुठं थांबावं? जिथं थांबावं की तिथं आपल्याला कोणीतरी विचारणार असावं. रडावं तिथं कोणीतरी आपले डोळे पुसणार असावं, बरोबर? भांडावं तिथं कोणीतरी आपली समज घालणारं असावं, तिथं भांडावं, तिथं रुसावं, बरोबर आहे? फक्त एकच ठिकाण असं आहे की इथं आल्यानंतर आपलं सुखदुःख ऐकल्या जाते, ते म्हणजे कीर्तन कथा मंडप. आणि इथं आल्याच्या नंतरच आपण आपल्या संसारातलं दुःख विसरत असतोय. म्हणून या ठिकाणी येऊन विसावा केला पाहिजे. का? कारण इथं आल्यानंतर किमान 2 तास तुम्ही तुमच्या संसारातल्या सगळ्या आडी अडचणी सुख दुःख सगळं विसरता आणि एकाग्र होता या कथा मंडपात. होता का नाही? हा, त्यासाठी कथा मंडपात यावं आणि या ठिकाणी विसावा करावा. आणि एकदा तुम्ही विसावा केल्यानंतर तुमच्या प्रत्येकाचे चेहरे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं महाराज सकाळी 5 वाजेपर्यंत कीर्तन असं चालू द्या. माय मुर्दा कवा बंद करते की? सगळ्यांचे चेहरे सांगायला लागलेत. हा, ते हसण्याचे प्रकार सांगतो बाजी. सांगू की एक विनोद सांगितल्याच्या नंतर 2 व्यक्ती हसतात. कस काय हसले? महाराजांना लयच भारी विनोद सांगणार राव. हसायला लागले आणि यांचं हसणं झालं. महाराजांना जय विठ्ठल घेतला. सगळं झाल्यानं पाठीमागचा एक मुलगा हसायला लागला. मला म्हणलं आता का बरं हसते? ते म्हणे मृदंगाचारी हसले नाही का? मला त्याला हसून बी घंटा झाला ना, तेव्हा मला कळालं नाही. आता कळालं ते का हसले. ते 4G होतं. आलं लक्षात तरी येऊ द्या. एकदा हात वर करा छान. हा, वर वर. हा, वरच असे इतके वर करायचे त्या मंडपाला टेकले पाहिजे.
हा सरळ हा चला ओय ऑपरेटर आता तुमचं काही काम नाही कराय बरं नाही नाही काही शेती मारत नाही मारत विठ्ठल महाराज म्हणजे हात वर करायचं असं 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 सगळ्यांनी हात वर केले का पाठीमागची मंडळी ते बघ तिकडच्या दोघांनी केलं नाही बघा हा आता झाली वर इकडचे बाबाजी त्या खांब्याच्या पलीकडचे बाबाजी हात वर करा पिवळं टी शर्ट हात वर हा आता झाले का सगळ्यांचे वा त्या घरातल्या काकून सुद्धा केली आता करा नारायण नारायण भजमन नारायण नारायण तशी नाही वाजणार टाळी 1 2 3 4 टाळी कीर्तन दुसरं काही नसते हेच कीर्तन असते तुमचे चेहरे प्रसन्न झाले आता तुमच्या शेजारणीचे चेहरे पहा आता पहा बरं कसे प्रसन्न दिसायला लागले नाही तर आधी चेहरे होते मग समोर येऊन बसले म्हणजे आपला आनंद दादा हो बोलूच का बोलत बोलत गेलं ते शेपटीला शेपट लागत जाते हा आजची पगार नाही ना हा ऐका चला तुम्ही आम्ही कर्म करत असताना दादा आपल्याकडनं अनेक प्रकारचे पाप होत असतात परमार्थ कशासाठी करायचा परमार्थ हे आनंद प्राप्त करण्यासाठी करायचा असतो पण आपला आनंद काही क्षणापुरता असतो हो कसा सांगू का दुपारी रामकथा येवलीला झाली अगोदर येवलीला रामकथा झाली आणि आमचा मुक्काम मामाच्या घरीच होता मामाच्या घरासमोर एक जोडपं राहायचं हो 2 भाऊ आणि त्या दोघांचं आधार कार्ड छानपैकी
कथेला येत असताना रोज दोघी वेगवेगळ्या यायच्या. अगोदर हे ताट घेऊन मंडपात जाऊन बसायची आणि ती बसल्याच्या नंतर हे नंतर यायची आणि दुसऱ्याकडे जाऊन बसायची. म्हणजे दोघी जवळ कधीच बसल्या नाही. 2 दिवस कथेचे झाले मामा आणि तिसऱ्या दिवशी मला आश्चर्य पाहायला भेटलं. तिसऱ्या दिवशी मात्र दोघी एकत्र आल्यात. बरं, मला बरं वाटलं बा, 2 दिवस कथा ऐकल्याचा परिणाम झाला बा, एकत्र आलेत. हो, आणि एकीच्या हातामध्ये 2 आसनं होती बसण्यासाठी. 2 आसनं आणली तिनं. दोघीला तिलाही आसन टाकायचं, आपणही आसनावर बसायची, छान कथा ऐकायची, जायची. असं 3 दिवस घडलं मामा. कथेच्या 5व्या दिवशी पुन्हा ते एक इकडं आणि एक इकडं. मला प्रश्न पडला, कथेचा परिणाम झाला म्हणावं, तर तिसऱ्या दिवशी जसे एकत्र आले तसे 5व्या दिवशी विभागले का गेले? मला कौतुक वाटलं आणि त्या मायमाऊलीला म्हणलं, ताई तुम्ही रोज कथेला येत असताना दोघी वेगवेगळ्या बसायच्या आणि 2 दिवसानंतर एका जागी बसायला लागल्यात आणि पुन्हा 5व्या दिवशी पुन्हा वेगवेगळ्या झाल्या. याचं कारण मला काही कळलं नाही. महाराज, हे तुम्हाला कळायचंही नाही. असं नेमकं आहे काय न कळण्यासारखं? तुम्ही काय सांगता येत नाही. म्हणजे असं आहे तरी काय? काय म्हणे, आमचं त्याचं काय पटत नाही, आम्ही त्याला बोलत नाही, आम्ही त्याच्या घरी चहाला जात नाही, आम्ही त्याच्या घरी साखरपुड्याला जात नाही, आम्ही त्याच्या घरी काही पत्ती मागायला जात नाही, आम्ही अजिबात त्यांचं तोंडही पाहत नाही. बाबा, तोंडही न पाहणाऱ्या दोघी एकत्र बसल्या काहून? ते काय झालं, रात्री पाऊस पडला होता. आमचं सगळं धुणं वाळू घातलं. पावसामध्ये आमच्या सगळ्या साड्या भिजल्या आणि सकाळी कथेला जायचं म्हणून तिनं मला साडी मागली होती. कवाच बोलत नव्हती, मात्र काय करावं, गावात सप्ताह आहे आणि तिला साडी दिली आणि ते मग खाली मातीवर बसल. माझी साडी खराब होईल म्हणून तिच्यासाठी मी 2 आसनं आणत राहिलो. आता 2 दिवस तिला आसन टाकून दिलं. आता तिनं माझी साडी मला परत दिली. आता पुन्हा काय आसन न्यायची गरज? एकानं काय केलं, महाराज म्हणाले रामजन्म आहे, रामजन्माच्या दिवशी पिवळी साडी घाला. कथाकारानं सांगितल्यामुळे एक घरी गेली, पिवळी साडी पिवळी साडी पिवळी साडी पिवळी तगादाच लावला. त्यालाही रागाला ते गेलं पटकन या मोटरसायकलवरून ढानकीला आलं पिवळी साडी घे. पिवळी साडी घातली. अजून सांगायचं शिल्लकच आहे. पिवळी साडी आणली. भजन करा विठ्ठल. आता राहिलेलं पुढच्या वर्षी सांगतो. थोडंसं शिल्लक राहावं. असं तुम्ही आम्ही कर्म करत असताना दादा आपला आनंद चिरकाळ टिकत नाही. हो, का टिकत नाही? परमार्थातला आनंद चिरकाळ टिकणारा असतो, पण आपण संसारात गुरफटल्यामुळं आपल्या अंगात आपल्या शरीरावर मालकानं आणलेली 5,000चा पिवळ्या रंगाचा शालू आहे. आपल्याला त्यात आनंद मिळावा का नाही? आपल्या इच्छेनं आणलाय, आपण सांगलेला रंगच आणला. मग आपण कथेत येऊन बसलो, मालकानं आपल्या आवडीनं आणल्यानंतर आपल्याला आनंद मिळावा का नाही मामाजी? मिळावा, पण तो आनंद नेमका आरतीपर्यंत टिकतो. कथेच्या आरतीला पुन्हा मग 7,500चा शालू घालून एक मायमाऊली येते आणि नेमकं तिच्या समोर येऊन तिच्या 5,000च्या शालूचा सगळा आनंद घेतो. कारण समोर आला 7,500चा, म्हणजे दुसऱ्याचा आनंद पाहला की आपला आनंद मावळत असतो. हे सगळ्या गोष्टी संसारात होतात, पण परमार्थात ह्या गोष्टी नाही. परमार्थात आल्यानंतर एवढा आनंद मिळतो आणि सगळेजण हे नाचत असतात. गायनाचे उडे आपुलिया छंदे आवडी. असो, तुम्ही आम्ही कर्म करत असताना आपल्याकडनं अनेक प्रकारचं पाप होतं आणि ते पाप त्याला विवश पाप म्हणतात. सोप्या भाषेत सांगून जातो. हो, काय माती की कोणी करतंय की काय जेवायला घालय पंचप्रकरण केले काय मिळतं नव्हतंच वर्णात. सहज माणसं बोलून जातात, म्हणजे त्याची केलेली निंदा म्हणजे आपलं पाप. आपल्याकडनं असं पाप दिवसातनं प्रत्येक वेळेस होत असते. याला म्हणतात विवश पाप. पाप करण्याची आपली मानसिकता नाही आणि इच्छा सुद्धा नाही, पण सहज म्हणतात. तुला माहित आहे का
बस हे करणं म्हणजे पाप आहे, आपल्या वाचन केलेलं पाप आहे. असे अनेक प्रकारचे पाप आपल्याकडनं होत असतात आणि या सगळ्या पापाची जर आपल्याला निवृत्ती करायची असेल, या सगळ्या पापाची होळी करायची असेल, या मुखानं नाम घेणं गरजेचं आहे. मग नाम घेवावं कोणाचं नाव घेतल्यानंतर या पापाची होळी होत असते. त्यासाठी तुकोबाराय सांगतात एकच करायचं. तुका म्हणे पापे 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 तुका म्हणे जाती संताची या जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह
सप्ताहातील आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प या पामराच्या वाट्याला आलं, हे माझं महत्भाग्य. मग तुम्हाकडनं अनेक प्रकारचे पाप होतात. मग श्रोता असो का वक्ता असो, वक्त्याच्या मुखातून सुद्धा बोलता बोलता एखादा स्पष्ट शब्द जर नाही निघाला तर ते वाचन झालेलं पाप आहे. आणि ऐकताना सुद्धा आपण जर काही ऐकलं नाही बरोबर, ते तुमचं श्रवणाचं सुद्धा पाप होऊ शकते. म्हणून तुमचं आणि माझं झालेलं पाप जर नाहीसं करायचं असेल तर एकदा त्या संताचं आपल्याला नामस्मरण करावं लागेल. करायचं का? करा, हात सगळे हात वर करा. झाले का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव हरी हरी नाथ नामदेव